नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या दुकानामध्ये कोणकोणते प्रोडक्ट बनतात ते पूर्ण माहिती घेणार आहे. कोणकोणते प्रोडक्ट आपण बनवतो आणि आज विषय आपला आहे की रेडीमेड सेप्टिक टँक विषय आणि रेडीमेड टॉयलेट विषयी माहिती घेणार आहे. तर ते कसं टॉयलेट आहे ते आपण आज पाहणार आहोत आणि दुकानामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपण विक्रीसाठी ठेवतो कॉन्क्रीट प्रोडक्टमध्ये ते पाहणार आहे. तर चला तर मग पाहू. याच्यामध्ये सगळ्या साईजचे पाईप आहेत. ही 1.5 फूट डायाची पाईप आहे, 2.5 मीटर लांबीची. आणि ती पलीकडचे मोठे पाईप दिसतात ते 3 फूट डायमीटरचे आहेत, ते 2.5 मीटर लांबीचे म्हणजे 8.5 फूट लांबीचे. या दोन साईजेस इकडे ठेवलेले आहेत. आणि हे जे साईडला खाली पाहत आहे ते रेडीमेड गव्हाण आहे. त्या गव्हाणीचा उपयोग आपल्याला जनावरांसाठी, चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी अशा दोन्ही साठी यूज होतो. आणि इकडं पण गव्हाण आहे. ही पहा, ही मोठी गव्हाण आहे. ही 2 फूट रुंदीची, लांबी 8.5 फुटाची ही गव्हाण आहे. इकडे एक पहा वरती ठेवलेली आहे. आता ही समोर पण एक जॉईंट होती त्याला, पण ते कस्टमर जरा अर्जंट आल्यामुळे त्यांना ते जोडलेली गव्हाण आपण काढून दिलेली आहे. अशा पद्धतीने सेटिंग होती गव्हाण, हे अशा पद्धतीने. आणि इकडे पाहू शकता हे 2 फुटाचे पाईप आहेत, 2 फूट डायाचे, लांबी 2.5 मीटर. हे 2 फुटाचे आहेत, 2 फूट डाया, 2.5 मीटर लांबी म्हणजे 8.5 फूट लांबीचे. आणि हे 1 फूट डायाचे पाईप आहे. ही थप्पी जी आहे ती 1 फूट डाया, 2 मीटर लांबी म्हणजे 6.5 फुटाचे आहेत. याच्याच बाजूला ही थप्पी आहे, ही 10 इंच पाईप आहे, डायमीटर, लांबी 2 मीटर. हे पण 2 फुटाचे आहेत, 2 ठिकाणी लावलेले आहेत 2 फुटाचे. हे 6 इंचचे पाईप आहेत. हे आपण या ठिकाणी हायवेला लागूनच आपलं दुकान आहे, केडगाव चौफुला, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी. तर हे पाईप तुम्ही म्हणत असाल नसे पाईप दिसत, फॅक्टरी नाहीये. तर इथं आपण बनवत नाहीये. फॅक्टरी आपली हायवे पासून साधारण एक 3-4 किलोमीटर आतमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण डिस्प्लेसाठी या ठिकाणी पाईप ठेवलेले आहेत विक्रीसाठी. तर आणि आतमध्ये बाकीचं आपण सेफ्टी टँक वगैरे बनवतो या ठिकाणी. सेफ्टी टँक, वॉटर टँक, त्यानंतर सिमेंट बेंच, रेडीमेड टॉयलेट, 3 फूट 6 फुटाचे पोल बनवतो. चेंबर कव्हर, हे पहा चेंबर कव्हर आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मटेरियल बनवतो. तर आज आपण एका प्रोडक्ट विषयी जाणून घेणार आहे, रेडीमेड टॉयलेट. तर ते रेडीमेड टॉयलेट आपण कसं सुट्टे पार्ट असतात ते पार्ट बघू रेडीमेड टॉयलेटचे. आता या ठिकाणी चौकट लावलेली आहे, पहा रेडीमेड टॉयलेटची चौकट आहे. या अशा पद्धतीची चौकट असते. आणि इकडे त्या साईडच्या प्लेट आहेत, ह्या साईडच्या प्लेट आहेत. याच्यामध्ये आपण हे टॉयलेट इन्स्टॉल करतो. हे सगळं नट बोल्टिंग मध्ये फिटिंग करतो. याला होल आहेत, पहा अशा पद्धतीचे होल असतात, याच्यामध्ये फिटिंग होतं. हे साईडच्या प्लेट आहेत आणि ती चौकट, वरचे स्लॅब, हे सगळं RCC मध्ये कॉन्क्रीट मध्ये बनवलेलं आहे. आणि बनवताना हा व्हायब्रेटिंग टेबल या ठिकाणी, या व्हायब्रेटिंग टेबल वरती आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि ह्या कॉन्क्रीट मिक्सर मध्ये माल मिक्सिंग केला जातो. रॉ मटेरियल पलीकडे ठेवलेलं आहे, खडी आणि क्रश सँड. हे सगळं मिक्सचर करून, व्हायब्रेट करून या ठिकाणी आपण ते रिलीज करतो, प्लेट बनवतो याच्या खाली. ते बनल्यानंतर आपण इकडे लावलेल्या प्लेट आहेत, ह्या साईडला प्लेट आहेत, ह्या लावलेल्या आहेत. आता ह्याचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते टॉयलेट कसं दिसतं ते आपण पाहू. हे पहा, या ठिकाणी आपण लेबर साठी हे टॉयलेट जोडलेलं आहे.
त्या ज्या मगाशी प्लेट तुम्हाला दाखवल्या त्या प्लेट मध्ये हे टॉयलेट असं तयार होतं नट बोल्ट मध्ये फिटिंग केल्यानंतर. त्याची साधारण हाईट 7 फूट आणि आतमध्ये स्पेस 3 फूट बाय 4 फूट असा स्पेस आहे. अशा पद्धतीने नट बोल्ट मध्ये हे फिटिंग होतं. हे पहा, याच्यामध्ये टाइल्स पण तुम्ही लावू शकता. आणि दरवाजा याला आपण हा सिमेंटचा शीटचा दरवाजा वापरलेला आहे. हा 5.5 बाय 2 हा सिमेंटचा दरवाजा आहे. हे पहा, आणि पाठीमाग आपण हे पाईपचीच सेफ्टी टँक त्याला अटॅच केलेली आहे. या सेफ्टी टँक मध्ये पण वेगवेगळ्या साईज आहेत. मी त्या सेफ्टी टँकचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती बनवून टाकलेला आहे. पूर्ण सेफ्टी टँक मध्ये पण कोणकोणत्या साईज येतात, जसा वापर असेल त्याप्रमाणे ती टाकीची साईज आपण याला अटॅच करू शकतो. जसे युजर्स असतील त्याप्रमाणे लहान मोठ्या साईज आहेत, त्याच्यामध्ये चार साईज येतात. आणि अशा प्रकारचं हे टॉयलेट अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आणि मजबूत असं हे टॉयलेट आहे. याच्यावरती आपण 300 लिटरची पाण्याची टाकी ठेवू शकता. आता इथं आपण हे दुसरीकडं वरती पाण्याची टाकी असल्यामुळे आम्ही हे कनेक्शन पाईप्स इकडनं दिलेले आहे त्या पहिल्या टाकीवरच. जर तुम्हाला तिथं काय सोर्स नसेल तर याच्यावरती तुम्ही पाण्याची टाकी ठेवू शकता दुसरीकडून, जर पाण्याची टाकी अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर. हे अशा पद्धतीचं टॉयलेट आहे. हे टॉयलेट आपण ही जी टाकी जोडलेली 3 फुटाची टाकी आहे, 3 फुटाची टाकी आणि हे टॉयलेट असा पूर्ण सेट 25,000 रुपयाला देतो. आणि याच्या बरोबर ही टाकी जी आहे, टाकीऐवजी तुम्ही शोष खड्डा पण जोडू शकता. तर शोष खड्ड्याचं जर घेतलं तर शोष खड्ड्याचं टॉयलेट आपण इथं लोकल एरियामध्ये 15,000 रुपयाला इन्स्टॉल करून देतो. आणि याच्यापेक्षाही छोटी एक टाकी आहे 2 फुटाची, ती जर घेतली तर 18,000 रुपयाला आपण हे टॉयलेट विथ सेफ्टी टँक असं पूर्ण युनिट फिटिंग करून देतो. हे पहा, आणि पलीकडे एक आम्ही लेबर साठी जोडलेले आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. हे पहा, आपण ते टॉयलेट पाहिलेलं तिकडे आहे आणि दुसरं इकडं लेबर साठी बनवलेलं आहे. कोपऱ्यामध्ये लेबर रूम आहेत आणि इकडं पण आपण तसं लेबर साठीच बनवलेलं आहे. हे आपल्याकडं जुनं होतं, ते जुनं खोलून आम्ही या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सॅम्पल म्हणून बसवलं होतं. आणि ते जरा मध्ये येत होतं, त्याच्यामुळे ते खोलून इकडं साईडला आपण इन्स्टॉल केलेलं आहे. हे पहा, जुना असल्यामुळे त्याला कलर वगैरे दिलेला होता. हे पहा, फक्त याच्यामध्ये टाइल्स नाहीये आणि त्याच्यामध्ये टाइल्स होती. विदाउट टाइल्स पण आपण वापरू शकता. अशा पद्धतीने कमी खर्चात जर अजून तुम्हाला खर्च जर कॉस्ट कटिंग करायची असेल तर. आणि याच्याच बाजूला आंघोळीसाठी बाथरूम म्हणून ते जोडलेलं आहे. हे पहा, हे बाथरूम हे आंघोळीसाठी वापरतायत आमच्याकडचे लेबर लोक. हे 3 बाय 4 स्पेस आहे आतमध्ये. अशा पद्धतीचं हे टॉयलेट आणि बाथरूम हे दोन्ही सेट तुम्ही लावू शकता. हे पहा, अशा प्रकारे
जोडलेला आहे. तुमची काय रिक्वायरमेंट असेल तर नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि आपण आता ह्या सेफ्टी टँक पाहतोय, ह्या सेफ्टी टँकचा पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. कोणाला सेफ्टी टँकची काय रिक्वायरमेंट असेल किंवा माहिती हवी असेल तर आपण माझ्या चॅनलवर जाऊन तो सेफ्टी टँकचा व्हिडिओ पाहू शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.